बेसनचे लाडू या दिवाळीसाठी याच पद्धतीनं तुम्ही बनवून बघा, खूप मस्त होतात. 1 वाटी इथं बेसन घेतले, 1 वाटी म्हणजे साधारणतः 200 ग्राम असेल. चाळून मस्त बेसन घेतले आणि बेसन घेतले ती वाटी अर्धी भरेल इतकं सेपरेट तूप घेतले आणि सेपरेट डालडा घेतलाय. आणि इथं बघा मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी साखर टाकली, त्याच्यामध्ये 4 विलायची टाकलेली आहेत. तर त्यापासून मस्त अशी पिठी साखर बनवून घेणार आहे. आणि इथं गॅसवरती आता पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. पॅनमध्ये जे तूप आणि डालडा घेतलेला आहे ते गरम करण्यासाठी टाकणार आहे. साधारणतः पोहे खाण्याचे 6-6 चमचे भरेल इतका डालडा आणि तूप आहे. आता हे बेसन आपण तूप आणि डालडा गरम झाला की त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला हे कोरडं वाटतं, पण जसजसं अर्धा तास हे बेसन आपण भाजू तसतसं तूप आणि डालडा बाहेर निघायला सुरुवात होते आणि हे जे आपलं बेसनाचं मिश्रण आहे ते एकदम पेड्यासारखं मऊसूद होतं. तुम्हाला दाखवेनच मी. अशाच पद्धतीनं सतत हलवत एक अर्धा तास पर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचे. बेसन भाजत असताना बिलकुल गडबड करायची नाही. आणि आता तुम्ही बघू शकता मस्त असं कोरडं फडफडीत झालेलं हे मिश्रण आता एकदम पेड्यासारखं मऊसूद झालेलं आहे. आता याच्यामध्ये मुठभर ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत. तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील तर नाही टाकले तरीही चालतील. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण एका जागी मी गोळा करून घेणार आहे. साधारणतः 10 मिनिटं हे असंच ठेवणार आहे, म्हणजे 80% पर्यंत हे थंड व्हायला हवं. आणि हे थंड झालं की ह्याच्यामध्ये मस्त अशी जी आपली पिठी साखर बनवलेली आहे ती टाकून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता ते आतापर्यंत 80% थंड झाल्यानंतर बेसन आपलं थोडंसं घट्ट व्हायला लागले. डालड्यामुळं बेसन थोडंसं आपलं लवकर घट्ट होतं. फक्त जर तुम्ही तूप वापरलं तर लाडू आपले लवकर वळले जात नाहीत. आणि इथं साखर मिक्स केल्यानंतर जर लाडू वळताना तुम्हाला थोडंसं लूज वाटलं तर आणखीन 10 मिनिटं तुम्ही थांबू शकता. परंतु इथं साखर मिक्स केल्यानंतर माझं मिश्रण काय लूज पडलेलं नाही, त्यामुळे मस्त असे याचे लाडू मी बांधून घेतोय. तसं तर आता ही क्वांटिटी मी थोडीच बनवते, कारण दिवाळीच्या अगोदर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करण्यासाठी हे लाडू बांधत होते. साधारणतः 200 ग्राम बेसनमध्ये इथं आता 9 लाडू तयार झालेत आणि जवळून दाखवते तुम्हाला काय मस्त झालेत आणि खाताना तर खूपच स्वादिष्ट लागत होते. हे बेसनचे लाडू कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.